हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. हाय माहिती. चला आपण असं गृहीत धरूयात की दोघांच्याही डोक्यात एकत्र काहीतरी पडलं असेल, पण दोघांच्याही डोक्यावर एकाच वेळी असा परिणाम झालाय. म्हणजे आता ह्यांच्यावर उपचार होईपर्यंत हे गजोदर आणि चंपा मिस्टर परब आणि मिसेस परब म्हणून राहणार आहेत. वाव! गप्प बैस. सारखी मूर्खासारखी बडबड करत असतेस. कसं मारलं? प्राजक्ता, मला काय वाटतं आपण यांच्याशी जरा बोलायला हवं. हो, सदाशी बोलायला हवं. सदा, सदा. काय झालं? असं का बसलाय? सदा, ते चंपा आणि गजोदरचं ना काहीतरी विचित्र चाललंय. चाललं होतं. अगं म्हणजे थोड्या वेळासाठी झाले होते ते मालवणी जोडप. पण ते त्यांचं तात्पुरतं नाटक होतं. आता आलेत सरळ लाईनवर. काय? हो अगं अनन्या, एखादं कॅरेक्टर त्याच्या बोलीभाषेसह जगणं, त्यात राहणं फार सोपं नाहीये. आता ते व्यवस्थित पूर्वीसारखे चंपा आणि गजोदर झालेत. चला, बरं झालं त्यांचे ते बरे झाले. ते बरे झाले म्हणजे इथे सगळ्यांचा विषय सुरू होता, मेमरी लॉस झालाय की काय त्यांचा. अरे मेमरी लॉस वगैरे काही नाही, नाटक आहेत सगळी. ही सगळी नाटक आहे? हो, सगळी नाटक आहेत ही एक शक्यता आहे बाबा. शक्यता कसली अगं, खात्री आहे. हो, कारण दोघांची एकाच वेळी स्मृती जाणं, ते स्वतःला भलतच काहीतरी समजणं, हे अशक्य नसलं तरी फार कठीण आहे. कठीण कसलं ग, अशक्यच आहे. मग नाटकं नाहीत, मेमरी लॉस नाही, तर तिसरी शक्यता काय असू शकते? छे, एकतर ढोंग असेल, नाहीतर मानसिक आजार. तिसरी कसली आली आहे डोंबलाची शक्यता? आहे. मला तिसऱ्याच शक्यतेबद्दल शंका येऊ लागली. कोणती शक्यता? आत्ता नाही सांगत, आधी त्या शक्यतेचा शोध घेते. अरे मी पाणी मागितलं होतं, कोणी मला पाणी देणार आहे की नाही? येतय गावचो मानकरी लोकांच्या घरात पाणी देता. आला मालवणी गजोदर आला. घेवा पाणी घेवा.
ह्या काही ठेवू इथे ठेवा, इथे. हाय ठेवू हा ठेवतय. हाय, घरात नवीन असल्यासारखा वागतोय हा. अरे बाबा, जाऊ मी. हो, झपाझप जा आणि राहिलेली काम कर. हा जातय. कामच करते. उरलेली काम करू घाईलय तुमच्या घरात. काय चालतोय, काय भूमिका वठवतोय. हे! इकडे इकडे ये. हे काय? हे ग्लास आहे. अरे साहेब, तुमचा पाणी पिऊन झाला आहे ना. काचेचा ग्लास आहे, कुठला तर नुकसान होणार आहे. जातो आहे. कॅरेक्टर चेंज? हा? कसला चेंज? अरे भाषाचं ठीक आहे. तू हे कपडे कसे बदललेस, तेही काही सेकंदात? अरे साहेब, काय तुम्ही बोलत आहे? मी कपडा चेंज केला आहे. अरे हाच कपडा असतो आहे. अरे नाही रे बाबा, आत्ताच तू पाणी द्यायला आला होतास ना मला, त्यावेळी मालवणीत बोलत होतास आणि कपडे वेगळे होते रे. अरे साहेब नाही, तो मी नसणार आहे. तुम्हाला चंपा पाणी देऊन गेली असणार. हा हा. ये ये. साहेब, हे काय करतो आहे तुम्ही? हा काही नाही, जा रे. हा, जातो आहे. या घरातल्या लोकांना आज काय झालं आहे? सगळा विचित्र बघतो आहे. हे काय करतो आहे? हा इतक्या वेगाने कपडे बदलतोय. हे आशाने तर हा प्रभाकर पणशीकर आणि भरत जाधव यांचाही रेकॉर्ड मोडेल. तसंही हा तो मी नव्हे, असं म्हणतोच आहे. सही आहे. अरे बापरे. अरे थँक्यू. कसला कपाळाचा थँक्यू. आलिया भोगासी असावे सादर. कधी सपनात पण वाटला नाही होता लोकाच्या घरी जाऊन चाकरी करूची येळ येईत. काय? काय नाही, चाय पिवा. परत मालवण येऊन आली. तुमची काय नाटकं चालले कळतच नाहीये. अरे बापरे, या नाटकापायी हा चहा साखरेचा आहे का बिन साखरेचा आहे? बापरे, हे कळायलाच हवं. चंपा, ए चंपा. अनन्या हिया मुझी अनन्या. ए चंपा. आले आले. आली का? काय झालं? अरे परत बदललीस? परत बदलली म्हणजे? बरं जाऊ दे. हा साखरेचा चहा आहे का बिन साखरेचा चहा आहे? मला काय माहित. असं काय करतेस? आत्ताच तू मला देऊन गेलीस ना चहा. भया, मी कवा तुम्हाला चहा दिला? मी नाही का दिला, हा गजोदरनं दिला असेल. असं काय करतेस चंपा? तू आता आलीस आणि मला चहा देऊन गेलीस ना. अहो, मी नाही दिलाय तुम्हाला चहा. असं काय करायला तुम्ही? बरं ते जाऊ दे. मला एक सांग, हा साखरेचा चहा आहे का बिन साखरेचा चहा आहे? 1 मिनिट द्या इकडं. भया, किती पानसट चहा पिता तुम्ही. नाही म्हणजे ह्याच्यामध्ये साखर आहे का नाही ते बघत होते. ह्याच्यात साखर नाही आहे. तू माझा चहा उष्टवलास.
नाही म्हणजे साखर आहे का नाही बघायचं होतं. अगं काय हे, जा आता आणि मला पुन्हा चहा आणून दे. जा. जाते जाते. अरे देवा, खरंच कठीण आहे. काय करायचं यांचं? काय? तर तुझं असं म्हणणं आहे की तू एक मालवणी माणूस आहेस. आता हय ते काय करणार? हे बघा, तुम्ही घरात ना कुणालाही शेंडा लावू शकता, पण मला नाही या शेंडी लावू शकत तुम्ही. अहो तुमका शेंडी लावूची गरज पण नाही हा. म्हणजे अहो तुम्ही बाई माणूस आस ना, तुमचे केस लांब असतात, शेंडी कशी काय लावणार? काय? नाही काय नाही, तुम्ही काय तर विचारा माका. हा बर, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? नाही माहिती हा. मी सांगते. हा मी एक लोककलावंत आहे. असा असा नाही आहे. हा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोककलेचा माझा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही मला फसवू शकत नाही आणि चुकीचं उत्तर तर मुळीच देऊ शकत नाही. उत्तर म्हणजे तुम्ही आता माका प्रश्न विचारणार आणि मी आता उत्तर द्यायचा नाही. आता ह्याच राहुला होता म्हणजे भाजी चिरून झाली, पोट चिरून घेतलंय, वरना डबो पाडलंय, घरातली कामा केली नाही, आता प्रश्न उत्तरा खेळतय. बस विचारा काय तर. हा हा तर तुम्ही म्हणता की तुम्ही कोकणातले आहात, वय तर मग आता कोकणातला एक लोकप्रकार मला सांगा. कोकणात आमचे लोक प्रकार ना, आमचं दशावतार हा. मग दशावतारातील एखादी विशिष्ट बाब सांगाल? सांगतय, आमच्या दशावतारात ना संकासूर असता आणि त्याची जीभ लाल असता. तो असो ना येतानी असो नाचता, असो नाचता. बर कळलं. हा, पण तो किती नाचलो आणि किती कॉमेडी केल्यांना तरी भगवान विष्णू येतात आणि तो वध करून टाकतात माहिती बर, ते झालं. आता मला कोकणातल्या एका सणाबद्दल सांगा. सणाबद्दल? होळीबद्दल. अहो होळीबद्दल मी काय सांगू, होळी सारखी होळी, पण आमच्या कोकणात ना होळी पेटवूच्या आधी बोंब मारतात. बोंब? हा, म्हणजे बोंब म्हणजे ना बोंबीच्या देठापासून वरडतात होळी ये. कसे वरडतात दाखवते, थांबा. काय म्हणतात माहिती हा? अरे होळी रे होळी, पुरणाची पोळी, अरे साहेबाच्या. बस हा, असा वरडतात माहिती हा. कळलं. हा बरं, हा, तुम्ही निघा आता, कामाला लागा. जाऊ मी? हो हा, मी जातोय. हो. पण तुम्ही ना आमच्या कोकणात कधीतरी यावा. हा हा नक्की. हा, यावा. कोकण आपलोच असा. बर, जातय याच याकरावला होता प्रश्न उत्तरा खेळूचा. गजोधर. करा कामा करा, लोकांच्या घरात येऊन कामा करा. कामा. अरे देवा, बंदुका म्हणजे ही म्हातारीची खोली हा अशी दिसता. हात लावता नाही बंदुकी, नाही तर गोळी खाईना पण सुटा. बाबा हळू आधी साफ करते म्हातारीची खोली. ए गजोधर, एवढ्या वर्षात एवढं गोड आवाज पहिल्यांदा ऐकतय. तो पण गजोदरच्या नावान. आहे रे देवा.
अगो शालू, काय म्हणलास? या चालू? अगो चालू नाही, शालू म्हटलंय तुका. गजोधर गजोधर, अगो काय ह्या घरातली लोक मका गजोधर समजतात आणि आता तू पण गजोधरच समज. पण आज आहे मी गजोधर, बोल काय तर. अरे अरे काय हा अवतार करून ठेवलास? नाही कंची कापड घातलीस? काय हा अवतार करून ठेवलायस? गो माझा सोड. अगो तू या काय चालवलंस? हे ब्लाऊजचे हात किती काढलंस? ही साडी कोणाची घातलंस? आणि इथं केसांचं काय केलंस? अगो काय तू का असं जर मी गावात घेऊन गेलंय ना तर लोक तोंडात शान घालतील, म्हणतील परबाची बायको मॉडर्न झाली, मॉडर्न. अरे गजोधर, काय झालं हाय तुला? हा? अरे ह्या चंपाला ओळखलंच नाही वय? चंपा, अगो त्या चंपाचा भूत आता तुझ्या अंगात शिरला. हा काय चालवलंस या? तू काय चालवलंस ते सांग. हा? येड कुठचं? हा? तुझं डोसकं ठिकाणावर आहे का? हा? घरची माणसं म्हणतात ना ते बरोबरच आहे. तुझं गाडं काय नीट चालतच नाही. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. येड कुठचं? तू नाही इथंच बस, मला लय काम आहेत. अरे देवा, त्या रवळ आता काय या बघूक मिळता? एवढ्या वर्षात मी ह्याच्यावर कधी हात नाही उचललंय. आज ह्याने माझ्यावर हात उचलल्या ना, तो पण लोकांच्या घरात. या पागलखान्यात राहून ना ह्या पण येडा झाला हा. तेव्हा रवळ नाता, अरे काय या बघतस ना तू? ह्याची जर अशी खुडूक कोंबडी झाली तर या संकटात मी एकटो कसो बाहेर येऊ? देवी सातेरी, माझ्या बाईलेक ना पहिले सारखी कर गे. ती कैदाशीन माका परत आणून दे. असा केलंस ना तर तुझी मी खाना नाळा ओटी भरीन गे बाय. ते देवा काय झाला या? काय अडकलंय मी? देवा रवळ नाता. अनन्या हिया मुझी अनन्या. इथं दिसना, तिथं दिसना. चंपा, अरे तू इथे आहे? अरे बा 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 बा, काय नटली आहे. अरे चंपा, तू एकदम गजरा घालून एकदम गजरा दिसते आहे. हे ते सगळा जाबू दे. चंपा, आज आपण मार्केट मध्ये गेला होता आणि नंतर असा गार्डन मध्ये गप्पा मारत बसला होता. तसा उद्या पण जाबूया काय? काय बोलते? चंपा 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 का लावलास चंपा? हा? ती चंपा खया सता ते का पण बघते आणि तुमका पण बघतोय. हे तू काय बोलते आहे? काय बोलते? हा? अरे आपल्यावर प्रसंग काय हा आणि तुम्ही काय हा पोरकटपणा चालवला असता? हा? यूपी बिहारची भाषा ट्राय करूची ही वेळ आणि जागा हा? तुमका ना प्रसंगाचं काही गांभीर्यच नाही. चंपा चंपा लावलंय हा. हे तू काय मालवणी बोलत आहे? आणि हे बघे, माका पण मालवणी येता हा. आणि अचानक कसं काय मालवणी बोलत आहे? आणि एवढा चिडली का आहे? चिडू नको तर काय करू? हा, चिडू नको तर काय करू? सगळी लाज लज्जा गुंडाळून ठेवला असता. लाज लज्जा? तुमची पॅन्ट खय हा? पॅन्ट आहे, पॅन्ट घातला आहे. का हाफ पॅन्ट म्हणतात? हाफ पॅन्ट, हाफ पॅन्ट घालून घरभर फिरतास? हा, कमरेचा सोडून काय डोक्यात गुंडाळलास? मका सांगा, तुम्ही हाफ पॅन्ट घालून हयच मुक्काम करायचा निर्णय घेतलास की काय? हा,
हैसून बाहेर निघायचो काय तो निर्णय घेवा. निघा हैसून बाहेर. अरे हे काय बोलत आहे. ए चंपा माझा ऐक. काय करतास का ठेवा खाली. काकू निघा. जातो आहे. ही अशी काय बोलत आहे. जातास. हे ठेबायला आला होता. ठेपतो आहे. अशी काय बोलत आहे. काय झालं आहे. ह्या घरातली सगळी माणसं मॅड हत. माझ्या गोवाक पण मॅड करून सोडल्याने. आम्ही गावचे मानकरी असं मी माझ्या गोवाक पण हाफ पॅन्ट घालून सोडल्याने. अका बघू खोया त्याच्या वांगडा काय झालं. ही चंपा कोण हा ते का बघू खोया पहिले. काय बघतेस. गजोदरला बघतेस ना. नाही अरे अगं बघच त्याच्याकडे. का कारण मी बघितलंय त्याला. काय बोलतोयस मामा. अगं तो मार्केट मधून आला तर कोणी बघत नाही याची खात्री करून अडगळीच्या रूम मध्ये झोपायला गेला होता. काय सांगतोयस. अगं माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं मी. आणि हे कोणालाच ठाऊक नाहीये. मी बघितलंय. मला माहितीये. तू आहे ना त्याला चांगला झाप. बरं बरं मी बोलते गजोदरशी. हा बोलच. हुशार झपड खट्याळ आमची कन्या. हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी